विविधतेने नटलेल्या आपल्या या देशात काही काही गोष्टींमध्ये मात्र खूप साम्य दिसून येते. त्यातलाच एक प्रकार म्हणजे रांगोळी. वेगवेगळ्या प्रदेशात ही रांगोळी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. उत्तर प्रदेशात चौकपुराण, राजस्थानात मंदाना, आंध्र प्रदेशात मुग्गू, बंगालमध्ये अल्पना, बिहार आणि उत्तरांचलमध्ये अरिपना म्हणतात. पण माहिती आहे का, प्रत्येक प्रदेशात वेगवेगळी नावे असली तरी याचे सांस्कृतिक महत्त्व मात्र एकच आहे. घरातील आनंद, सकारात्मकता आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून पूर्वापार काळापासून आपल्या घराच्या बाहेर, अंगणात, दाराशी रांगोळी काढण्याची पद्धत प्रचलित आहे. फ्लॅट संस्कृतीत काहीसा मागे पडलेला हा संस्कार मात्र काही जणांनी त्यांच्या कलेद्वारे जिवंत ठेवून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता स्वतःला वाहून घेतले आहे. एवढेच नाही तर आपल्या या कार्याची दखल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या रेकॉर्ड बुकला सुद्धा घ्यायला लावली आहे. अशाच एक रांगोळी कलाकार सुनीता जयवंत घोटकर आज आपल्या इथे उपस्थित आहेत. चला जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास. नमस्कार सुनीता. नमस्कार. सर्वप्रथम तुझे खूप खूप मनापासून अभिनंदन. धन्यवाद. सर्वांचे मनापासून धन्यवाद. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुझे नाव समाविष्ट झाले. आपल्या सगळ्यांकरताच ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हा सगळा प्रवास आम्हा सगळ्यांना सांग ना. अगदीच, नक्कीच. रेकॉर्ड होण्याकरता हा जो प्रवास आहे तर त्यासाठी मी खरं तर खूप मोठा विचार नव्हता केला. लहानपणापासून फक्त आपली चित्रकला ही पुढे नेण्याचा माझा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न साधत असताना मला वयाच्या 40व्या वर्षी असं जाणवलं की आता कुठेतरी थांबून आपला हा प्रवास कुठपर्यंत आलेला आहे हे तपासूया. आणि त्यासाठी मी नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर अनेक ठिकाणी स्वतः स्पर्धेमध्ये उतरली. प्रत्येक ठिकाणून मला चांगला निरोप आलेला की तुमची कला ही उत्कृष्ट आहे. आणि असं सगळं करत असतानाच अचानक मला एक संधी मिळाली, ती म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची. यामध्ये मी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्याकडे माझ्या काही गोष्टी पाठवल्या, वेगवेगळे चित्र पाठवले आणि माझी सर्व माहिती पाठवली. जवळपास 1 महिना गेल्यानंतर त्यांच्याकडून मला मेल आलेला की तुमचं काम हे अतिशय छान आहे, अप्रतिम आहे. आणि तिथूनच माझ्या कलेचा प्रवास सुरू झाला. पण असा वर्ल्ड रेकॉर्ड आपण करू शकतो याची जाणीव तुला कोणी करून दिली, किंवा याबाबत एक गुरु आपल्याला लागतो, एक मार्गदर्शक लागतो, असं कोणी तुला, ज्याला पुश करणं म्हणतात, ते कोणी केलं का? अगदी अगदी. जेव्हा मी कॉलेजमध्ये होती तेव्हा ATD करत असताना प्रफुल्ल सावंत सर, जे आज अगदी इंटरनॅशनल लेवलला मोठे आर्टिस्ट आहे आपल्या भारतातून, तर वर्षभर त्यांचं काम पाहताना मला त्यांना पाहूनच असा एक हुरूप यायचा की हे इतके सुंदर काम करतात. त्यांची विचार करण्याची जी पद्धत होती त्या काळामध्ये आजही आहे. आपण त्यांच्या कलेतून ती पाहत असतो आणि त्या प्रत्येक कलेतून किंवा त्यांच्या त्या कला शिक्षणातूनच मला एक माझं वेगळं पण सापडलं आणि तिथूनच मी ठरवलं की आपल्यालाही सरांसारखं वेगळं काहीतरी करायचं आहे. अरे वा, किती छान. म्हणजे आपल्या इथे इतके मोठे मोठे कलाकार आहेत, त्यातून प्रेरणा घेणारे असे शिष्य आपल्या इथे तयार होत आहेत. आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रांगोळीसारखी अतिशय छोटीशी गोष्ट की प्रत्येक स्त्री आज आपल्या घराच्या बाहेर रांगोळी रेखाटते, त्या रांगोळीचा प्रचार आणि प्रसार आज थेट लंडनपर्यंत गेला. तर खूप छान आहे. पण असं असतं की प्रत्येक स्त्री जेव्हा एखादं सगळं आपले व्याप सांभाळून, संसार सांभाळून, घरात एकदम छोटे मूल असतं किंवा कोणीतरी वृद्ध असतं, तर ही रांगोळी प्रक्रिया थोडी वेळखाऊ आहे, किचकट आहे. ती कला तर उत्तम आहे पण तिला खूप वेळ द्यावा लागतो. तर अशा वेळेला आपल्याला घरच्यांचा एक चांगला सपोर्ट लागतो, पाठिंबा लागतो. या बाबतीत तुझे अनुभव कसे आहेत? माझे अनुभव खूप छान आहे, कारण कुटुंब पद्धतीमध्ये राहणारी मी एक स्त्री आहे आणि त्यामध्ये कुटुंबाला सांभाळता सांभाळता या गोष्टी साध्य करताना कुटुंबाचाच पाठिंबा असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कुटुंबामध्ये मला जेव्हा पण कुठल्या अडचणी येतील त्यावेळेस मला माझ्या घरातले सगळेजण खूप छान पद्धतीने समजून घेतात. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं अगदी की वेळखाऊ भाग आहे, त्यामुळे घरातले सगळे व्याप सांभाळून यासाठी खास वेळ काढावा लागतो. आणि एक असं आहे की वेळ काढावा लागतो असं कुठेतरी प्रश्न असतो, पण तो वेळ काढून त्यानंतर जी उत्तम कलाकृती घडते त्यातून मिळणारा आनंद हा खूप वेगळा असतो.
त्यातून कुटुंबाला, मला आणि इतरांना खूप आनंद होतो. खरं आहे, अगदी बरोबर आहे. कारण जेव्हा तुला ही अचिव्हमेंट तुला मिळाली तेव्हा सगळ्यांची कॉलर किती ताठ झाली असेल हे मी समजू शकते. आणि प्रत्येक वेळेला मिळून सारे जण, म्हणजे एक व्यक्ती कधीच काही करू शकत नाही जास्त काळापर्यंत. कुटुंबाचा पाठिंबा आपल्याला हवाच असतो, पण आपलं कार्य मात्र त्यांना दिसलं पाहिजे. आणि ते तू इतक्या मोठ्या प्रमाणात आपलं कार्य आणि आपलं उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे, फार कौतुकास्पद आहे. पण आता वर्ल्ड रेकॉर्ड तर हा आत्ता झालेला आहे, पण मला असं वाटतं की गेले 20-25 वर्षांपासून ही अथक साधना तुझी सुरू असेल. तर तुझी ही कला सादर करण्याकरता तुला आतापर्यंत कुठले कुठले प्लॅटफॉर्म मिळाले? तू कुठे कुठे ही कला सादर केलेली आहे? सर्वप्रथम तर मी शाळेमध्ये असताना अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत गेली, ज्यामध्ये रांगोळीमध्ये मला आठवतं की मी एक छोटा ससा काढला होता आणि त्याचं माझ्या कला शिक्षकांनी खूप मोठं कौतुक केलं होतं. मला ते त्यावेळेस असं वाटलं की अरे खरंच हे एवढं छान आहे का. पण त्यांनी जी दाद दिली होती त्यातून समजायला लागलं की नाही, नक्कीच आपण याच विषयाला पुढे नेऊ शकतो. त्यानंतर मग अनेक स्पर्धांमध्ये उतरली. कॉलेजमध्ये असतानाही बऱ्याचशा स्पर्धा होत्या. त्यानंतर पुन्हा मी आता जिथे कला शिक्षिका म्हणून काम करत आहे, माझ्या शाळेमध्ये म्हणजे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी म्हणजेच भोसला, तर यामध्ये विद्याप्रबोधिनी मराठी माध्यम जे आहे तर त्या ठिकाणी मी कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. तर तिथेच आमच्या संस्थेचे अनेक कार्यक्रम वर्षभर चालत असतात आणि त्या कार्यक्रमांप्रसंगी मी अशा रांगोळ्या काढत असते. त्याच पद्धतीने बाहेर बऱ्याच ठिकाणी मी रांगोळ्यांच्या ऑर्डर पण घेत आहे आणि कार्यक्रमांप्रसंगी पण मी बाहेर रांगोळ्या काढते. आता बघ, एक रांगोळी म्हटल्यावर आपल्याला एक टिपिकल पॅटर्न आपल्या डोळ्यासमोर येतो. पण आजकाल जेव्हा आपण एखाद्या प्रदर्शनांमध्ये जातो तर रांगोळीने इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे की त्यातनं ज्या हावभाव वगैरे सुद्धा त्या रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला दिसतात. तर तू कुठल्या कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या काढतेस? मी रांगोळ्या काढताना तर रिअलिस्टिक मध्ये मला काढायला जास्त आवडतं. रिअलिस्टिक म्हणजे? तर रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, म्हणजे हुबेहूब चित्रण करणं. मला ना याची जास्त आवड कुठून निर्माण झाली तर राजा रवी वर्मा जे आर्टिस्ट होऊन गेलेले आहेत भारतातून, तर त्यांच्यामुळे मी जास्त प्रेरित झाली. हुबेहूब नक्कल करता येत होती रांगोळीतून. आणि त्याच पद्धतीने मग तो एक भाग झाल्यानंतर असं वाटायला लागलं की नाही, आता आपण 3D मध्ये काम करूया, किंवा क्रिएटिव्ह रांगोळी हा पण एक प्रकार मी निर्माण केला. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षीकामाला पण मी रांगोळीमध्ये आणलं. म्हणजे तुम्हाला सांगायला मला विशेष आनंद वाटेल की आतापर्यंत मी जेवढ्या वेळा नक्षी केलेली आहे, म्हणजे डिझाईन केलेली आहे, तर ती प्रत्येक वेळेस माझ्या हातातून वेगळीच घडत गेली. अरे वा. पण मग क्रिएटिव्ह रांगोळी प्रकार म्हणजे? क्रिएटिव्ह म्हणजे जसं की तुम्ही इतर साधनांचा वापर रांगोळीमध्ये करतात. म्हणजे अगदी सांगायचं तर माझा मुलगा लहान असताना त्याच्याच काही खेळण्यातल्या वस्तू वापरून त्यात रांगोळीने काही करता येतंय का आपल्याला, किंवा आपल्याकडे अशा टोपल्या असतात बघा भाज्यांच्या किंवा फुलांच्या, फळांच्या, तर त्यामध्ये बरीचशी डिझाईन आपल्याला दिसते. किंवा वेगवेगळं पेपरचं कटिंग करून त्यातूनही रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजे आपल्याच घरात अशा विविध वस्तू आहेत की ज्यांचा वापर करून आपण छान क्रिएटिव्ह रांगोळी काढू शकतो. पण रांगोळी म्हटलं की ही जनरली बरेचदा आपण अंगणात किंवा फ्लॅट सरफेसवर बघतो. पण मी तुझं एका ठिकाणी कलाकुसर बघितली होती जिथे तू महालक्ष्म्यांचं डेकोरेशन केलं होतं, गौरींचं डेकोरेशन केलं होतं. तर त्या प्रकारातही तुझं काम आहे का? त्या प्रकारातही करत असते मी महालक्ष्मी. कारण ते परत वेगळं माध्यम आले ना. रांगोळी हे माध्यम वेगळं आहे. तू जी कलाकुसर किंवा जे डेकोरेशन ज्याला आपण म्हणतो सजावट, ते एक वेगळं माध्यम आहे. तर तिथे पण तुझं काही काम? हो, मला म्हणजे सगळ्याच माध्यमातून कामं करायला आवडतात. म्हणजे कलर मध्ये म्हणाल तर पोस्टर, वॉटर, ॲक्रेलिक, त्यानंतर ऑइल कलर आहे, हे एक माध्यम आहे. आणि पेपर म्हणाल तर सगळेच पेपर, कॅनव्हास किंवा क्लॉथ आहे, तर त्यावरही मला काम करायला आवडतं. आणि अशा जुन्या काही गोष्टी आपल्या पडलेल्या असतात त्यावरही पेंट करायला आवडतं. म्हणजे मला सगळ्याच ह्याच्यावर कला दाखवायला खूप आवडते. अरे वा. यूज रियूज हा जो आजकाल कानमंत्र आलेला आहे की जुन्या गोष्टी परत 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 वापरा आणि मग नंतर त्या कचऱ्यात टाका. अगदीच. हेही या माध्यमातून आपण करू शकतो की अवेलेबल असलेल्या, उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून आपण ती कला सादर करू शकतो आणि त्याला सौंदर्य देऊ शकतो. तर खरंच आहे, कुठल्याही गोष्टी, साध्या गोष्टीला सौंदर्य देण्याची कला हा खूप सुंदर गुण आहे आणि त्याकरता तू फार छान काम करते आहेस. नाही, असं नाहीये. खरं सांगायचं ना, प्रत्येकाच्या अंगी कला आहे. ही कला फक्त तुम्ही शोधा. तुमच्यातली कला तुम्ही शोधली तर मला असं वाटतं प्रत्येकाच्या घरात एक नवीन कलाकृती आपल्याला बघायला मिळेल. बरोबर आहे.
पण त्याकरता आम्हाला तुझं नक्कीच मार्गदर्शन अगदी लागेल. अगदी. तू आत्ताच म्हणाली की तू कला शिक्षिका आहे भोसला स्कूलमध्ये. तर कला शिक्षिका असण्याचा कलेसाठी त्याचा काय फायदा होतो? मला भयंकर फायदा झालेला आहे. कारण आपण असं म्हणतो ना की एखाद्याला आपण ज्यावेळेस शिकवतो तर आपण जे शिकवलेलं आहे त्याच्या 4 पटीने अधिक आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. आणि ह्याचा खूप मोठा अनुभव मी या क्षेत्रामध्ये कला शिक्षिका म्हणून आल्यानंतर घेतला. गेले 12-13 वर्षापासून मी कला शिक्षिका आहे. आणि मुलांना शिकवताच मला अनेक नवीन कल्पना सुचायला लागल्या आणि ज्या मी मुलांकडूनही करून घेतल्या, स्वतःही करत गेली. आणि खरं सांगायचं तर त्यामुळेच माझी म्हणतात की कलाकाराचा रेषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. आणि ते प्रभुत्व मिळवण्यासाठी मला कला शिक्षिका म्हणून मी जी आहे तर त्याचा जास्त फायदा झाला. मग शाळेच्या व्यतिरिक्त तू काही शिष्य घडवतेस की नाही? हा, अगदी. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर कोरोना काळामध्ये जिथे सगळीकडे दुःखाचा सावट पडलेला होता, 10-15 दिवसानंतर मला असं जाणवलं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण जेव्हा ते लहान मुलं हे सगळं पाहत होते तर त्यांच्या बालमनावर फार वेगळा परिणाम होत होता. एकीकडे शिक्षणाचा एक काळ मागे लोटलेला होता आणि एकीकडे त्यांचा हुरूपच गेलेला होता. पालकही खूप त्रस्त झाले होते. तर मग मी एक नवीन काम सुरू केलं. मी त्या काळामध्ये ऑनलाईन क्लासेस घेतले, ज्यामध्ये मला फक्त भारतातून नाही तर भारताबाहेरूनही अनेक शिष्य भेटले त्यावेळेस. आणि त्यांना मग कला शिक्षण मी त्या माध्यमातून दिलं. अरे वा. पण ते तसं अवघड होतं ना, म्हणजे आपण साधं एक फुल काढायचं म्हटलं तरी ते आपल्याला असं लाईव्ह डेमो लागतो त्याला. ते कसं काय तुला साधता? हा, म्हणजे मला आजही आता मी माझे ऑनलाईन क्लासेस चालू आहे. मला बऱ्याच जणांकडून असे प्रश्न येतात. पण खरं सांगू का की ज्यावेळेस आपण कोणाला शिकवत असतो ना तर माझा अनुभव आहे की बऱ्याचदा असं होतं की मी डेमो देताना माझ्या अवतीभोवती मुलं असतात, त्यांना क्लिअर पिक्चर समोरून दिसत नाही. आणि तेच तुम्हाला इथे कॅमेरामध्ये इतकं क्लिअर दिसतं. ती लाईन कुठून कुठे गेलेली आहे किंवा ब्रश कशा पद्धतीने हँडल केलेला आहे इथपासून ते थेट कलर मिक्सिंग आपण पॅलेटमध्ये कसं करू शकतो, तर हे सगळं मी त्यातून शिकवत गेली. आणि त्याचं उत्तम उदाहरण देता येईल मला की इंटरमिजिएट मध्ये जी ड्रॉइंग एक्झाम असते, ग्रेड एक्झाम, तर त्यामध्ये माझे ऑनलाईन क्लासेस मधले मुलं पण A ग्रेड घेतात. अरे वा. कारण असं वाटतं की जेव्हा आपल्याला जिथे लाईव्ह डेमो लागतो, प्रत्यक्ष शिक्षण पद्धती जिथे लागते, तिथे आपण ड्रॉइंग किंवा हे जे माध्यम आहे तुझं तर ते आपण ऑनलाईन करू शकतो की नाही याबद्दल मात्र मी खरंच साशंक होती. पण तुझे खूप छान अनुभव आहे, छान वाटलं. तुझं हे शिक्षण कुठे घेतलं? तुझा प्रवास कसा होता? लहानपणापासून माझ्या आईच्या माहेरी मी पाहिलं की सगळ्यांमध्ये काही ना काही कला आहे. जसं की विणकाम करणं, भरतकाम करणं. आणि त्यातच माझ्या ज्या मामी आहेत तर त्या रोज घराच्या दारासमोर अंगणामध्ये सडा रांगोळी करत असत. आणि सडा रांगोळी करताना मी पाहायची की रांगोळी काढताना त्या रोज नवीन पद्धतीने रांगोळी काढतात ते. आणि मला ते खूप विशेष वाटायचं की ह्यांना या सुचतात कशा रांगोळ्या. आणि ते पाहूनच मला असं वाटायला लागलं की नाही, आपणही असं काहीतरी केलं पाहिजे. तिथून मी सुरुवात केली. त्यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं की शाळेमध्ये असताना रांगोळ्या काढल्या, त्याचं थोडं कौतुक झालं. आणि खरा पाठिंबा तिथूनच सुरू झाला. कला शिक्षकांनी सांगितलं की काही हो, तू कला क्षेत्रामध्ये जा. पुढे मग मी शिक्षण घेतलं कला क्षेत्रातलं, तर ज्यामध्ये आपल्या नाशिकमध्ये नाशिक कला निकेतन, ती भांडेश्वर लेन, सराफ बाजार इथलं जे हे कॉलेज आहे कला शिक्षण देणारं, तर तिथे मी माझं पूर्ण शिक्षण घेतलं. अरे वा. अजूनही ते कॉलेज आहे अजूनही आहे. मस्त. म्हणजे कला आपल्याला छंद आणि रोजगार दोन्हीही आपल्याला मिळवून देतं. आणि जी गोष्ट आपल्याला आवडते, ज्यात आपल्याला पॅशन आहे, छंद आहे, आवड आहे, तेच आपलं रोजगाराचं साधन होऊ शकतं. हे एक फार मोठं उदाहरण तुझ्यामुळे इथे सगळ्यांसमोर आलेलं आहे. खूप छान प्रवास आहे आणि खूप सातत्याने तू केलेला आहेस. बरेचदा असं असतं की त्या रहाट गाड्यामध्ये, त्या धबडग्यामध्ये आपली कला कुठेतरी लुप्त पावते, म्हणजे आपली ती प्रायोरिटी राहत नाही. इव्हन लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्या स्त्रीचं सगळं आमूलाग्र जीवन बदलतंय. त्यानंतरही तू तुझी कला जिवंत ठेवली. एवढंच नाही तर त्यामध्ये तू तुझं करिअर केलं आणि एका विशिष्ट उंचीवर ही कला नेऊन ठेवली. आणि हा तू इतरांकरता सुद्धा खूप मोठा आदर्श ठेवलेला आहे. पण या सगळ्या हिच्यामध्ये एखादा अविस्मरणीय क्षण आम्हाला सांग ना. अविस्मरणीय क्षण म्हणजे सध्या जे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझी भारतीय रांगोळी आर्टिस्ट म्हणून जी नोंद झाली, तर हाच माझा खूप मोठा अविस्मरणीय क्षण आहे. तू त्यांना नक्की काय काय पाठवलं होतं? जेव्हा तू तुझी फाईल त्यांना पाठवली तर त्यात काय काय होतं तुझं? त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा ज्या रांगोळ्या काढलेल्या आहेत, जसं लता मंगेशकर ज्या दिवशी आपल्याला सोडून गेल्या
तर त्या दिवशी मी एक रांगोळी काढली. मला असं वाटलं की नाही, आपण काहीतरी एक केलं पाहिजे त्यांच्यासाठी, श्रद्धांजली वाहिली पाहिजे. आणि घरात अगदीच मी सांगते की फक्त ब्लॅकच कलर होता माझ्याकडे रांगोळीचा आणि व्हाईट होता. तर त्यातून मी एक रांगोळी निर्माण केली. तर ती एक रांगोळी मी तिकडे पाठवली. त्यानंतर बरेचसे क्रांतिकारक मी काढलेले आहेत रांगोळीतून. त्यानंतर मी कालिका मंदिरांमध्ये बऱ्याच वर्षांपासून एक सेवा म्हणून नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या देवींची रूपे काढत असते. मध्यंतरीच्या काळात मी करत होती हे सगळं. तर मग मी तीही रांगोळी पाठवली. स्पर्धांना पाठवलेल्या रांगोळ्या तिथे मी पाठवल्या आणि बाकी बरीचशी माहिती मी माझ्याबद्दलची पाठवली त्यांना. म्हणजे त्यांना तुम्ही केलेलं किती वर्षाचं काम त्यांनी ग्राह्य धरलंय? तसं सांगायचं झालं तर खरं सांगायचं ना, तर कलाकार हा स्वतःला लगेच मांडू शकत नाही. जोपर्यंत त्याला त्या कलेवर विश्वास येत नाही ना, की हे कला सादर करणे योग्य आहे. तर मी ती एक वाट पाहिली आधी. साधारण एक 30 वर्षानंतरचं काम मी पाठवलं. आता मी 40 वर्षाची, म्हणजे जवळपास 10 वर्षांपासून जे कामं चाललेले आहेत माझे, तर ते मी पाठवले त्यांना. म्हणजे तू त्याचा रेकॉर्ड ठेवत गेली. म्हणजे 10 वर्षांपूर्वी तुला माहिती नव्हतं की आपण हे करू शकू, पण तेव्हापासून तुझ्याजवळ रेकॉर्ड होता. म्हणजे हा रेकॉर्ड असणं किती आवश्यक आहे आपल्याजवळ. अगदी. बरेचदा आता तर हे माध्यम आलेलं आहे, आपल्या हातामध्ये मोबाईलद्वारे फोटो आपण पटकन काढू शकतो. पण आपल्याजवळ रेकॉर्ड आणि त्याचं फायलिंग असणं हे फार आवश्यक आहे, कारण त्याही लोकांना डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतात ते प्रॉपर लागत असेल ना. अगदी अगदी. कुणी सुचवलं तुला तू हे करू शकते, की तुझं तूच ठरवलं? सुचवलं असं नाही. सध्या काही काळापूर्वी मणिकर्णिका आर्ट गॅलरी दिल्ली जी आहे, तर तिथून मला इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला. त्यानंतर भारत आर्ट म्हणून एक आहे, तर तिथूनही मला मिळाला. ब्रुकलिनचं एक अवॉर्ड मिळालं मला, इंटरनॅशनल लेवलचंच आहे. हे सगळं करत असताना मला अचानक असं वाटलं की वर्ल्ड रेकॉर्डसाठी ट्राय करूया आपण. म्हणजे मनात आलं. खरं कलाकाराचं कसं असतं ना, त्याच्या मनात कधी काय येईल ते सांगता येत नाही. माझंच मला माहिती नव्हतं असं काही होणार आहे आणि मी ती संधी घेतली आणि त्याचं सोनं झालं. तू म्हणतेस कलाकाराच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. मग कलाकार खूप मुडी असतात का ग? मी खूप जणांकडून ऐकलंय. मी पण आहे असं नाहीये, पण एक खरं सांगायचं तर स्त्री म्हणून मी अजिबात नाहीये. कारण आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला सांभाळायच्या असतात. त्यावेळेस तो मूड बाजूला ठेवावा लागतो. ते भान आपल्याला कायम ठेवावं लागतं. खरंच आहे. खूपच छान. पण मग असा काही कसोटीचा क्षण की ज्यावेळेला तुझी कलाच पणाला लागली, किंवा एखादा आपण प्रोजेक्ट हाती घेतो तो होतो की नाही, असा काही कसोटीचा एखादा प्रसंग? माझा स्वभाव असा आहे ना की काम करण्याच्या आधी मी जास्त विचार करत नाही. मला काम करायचं आहे, मग ते समोरून आलेलं असो किंवा मला करायचं आहे, तर त्यावेळेस माझी पॉझिटिव्हिटी मी पणाला लावते आणि मला त्यावेळेस माहिती असतं की हे होणार आहे. आणि शेवटी कसं आहे की कला ही देवाची देणगी आहे. आपण असा खूप विचार नाही करू शकत की यामध्ये खूप कसोटी लागणार आहे. तुम्ही फक्त करत जा आणि केल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्यामधून चांगलं यश मिळतं. हे करत असताना जसं तुम्ही म्हटलात मगाशी की बराचसा वेळ द्यावा लागतो, तर हे करत असताना तुम्हाला थकवा पण तेवढाच येतो. पण त्यानंतर जी कलाकृती निर्माण होते त्यातला जो आनंद आहे तो तुम्ही कायम आयुष्य स्वतःबरोबर घेऊ शकतात. म्हणजे कलाकार मुडी असतात असं नाही, ते फार सकारात्मक पण असतात. हो. आता पुढचे काय प्लॅन आहे तुझे तुझ्या कलेच्या दृष्टीने? बरेचसे प्लॅन केलेले आहेत मी. माझी ही जी कला आहे तर ह्याचा फायदा इतरांना कसा मला करून देता येईल, तर यासाठी माझं काही प्लॅनिंग चालू आहे. आणि बाकी रांगोळी या माध्यमात तर मी काम करतच आहे, पण त्याचबरोबरीने माझं पेंटिंग हे पण एक माध्यम आहे, म्हणजे कलर माध्यम पण आहे आणि त्यामध्ये मला काही प्रदर्शनं भरवायचे आहेत. त्यानंतर क्रांतिकारकांचा विषय घेऊन एक वेगळं प्रदर्शन भरवायचंय. म्हणजे असं प्लॅनिंग आहे की प्रत्येक प्रदर्शनाचा विषय हा वेगळा असेल. त्या दिशेने माझा प्रवास चालू आहे. खूप छान. खूप खूप तुला शुभेच्छा त्याकरता. आणि आता अशा ठिकाणी येऊन पोहोचले की गेले 20-25 वर्ष तुझा हा कलेचा प्रवास सुरू आहे. तू दखल घ्यायला लावली आहे सगळ्यांना. पण जेव्हा तू म्हणाली की मी शिक्षिका आहे, तर तू कुठे काम करतेस? कला शिक्षिका म्हणून तू कुठे आहेस? हा, सध्या मी म्हणजे गेल्या 13 वर्षापासून सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी भोसला सगळ्यांना परिचित आहेच, तर तिथे विद्या प्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम 8वी ते 10वी तिथे मी कला शिक्षिका आहे. आणि मला इथे हे एक आवर्जून सांगावंसं वाटतं की आता मला हा रेकॉर्ड मिळालेला आहे किंवा त्या रेकॉर्डमध्ये माझी नोंद झालेली आहे, पण या सगळ्या गोष्टींना एक कलाकार म्हणून जगासमोर आणण्याचं काम आमचं भोसला कुटुंब जे आहे तर त्यांनीच हे केलेलं आहे. आणि खरं त्यांच्याचमुळे माझं आज एवढं नाव होत आहे. त्यामुळे मला मनापासून त्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. छान. कला शिक्षिका आहे म्हणून तू सांगितलं, तर तुझा दिवसातले 6 ते 7 तास तुझ्या शाळेत जात असतील नाही का?
मग शाळेतून मिळणारा पाठिंबा कसा आहे तुला? खूप छान पाठिंबा आहे. कारण ज्यावेळेस मी पहिल्याच वर्षी भोसला या शाळेमध्ये विद्याप्रबोधिनी प्रशालेमध्ये माझी नियुक्ती झाली, तर त्या वर्षी मुख्याध्यापिकांनी मला इतका छान सपोर्ट केला. कारण खरं तर म्हणजे कुठल्याही ह्याच्यामध्ये त्यांनी मला असं नाही म्हटलं की तू हे करू नको, मला हे असंच हवं आहे, प्रत्येक वेळेस तू कलाकार आहेस, तू छान करणारी आहेस, तू करत जा, म्हणजे प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. आणि बरोबरीने माझ्या ज्या सहशिक्षिका आहेत तर त्याही तितक्याच उत्साही आहेत. आम्ही कुठलेही काम सगळेजण मिळून करत असतो, त्याही अनेक कल्पना सुचवत असतात. आणि असं म्हणतात ना की कलेला पोषक वातावरण हवं, जे मला घरातूनही मिळालं, शाळेतूनही मिळालं आणि आता संस्थेतूनही कायम मिळतच असतं. तर त्यामुळे खरं तर माझी ही कला पुढे गेली. खूप छान. एक कृतज्ञता सगळ्यांप्रती आपली असलीच पाहिजे, कारण कळत नकळत या प्रवासामध्ये आपल्याला पुढे नेणारे जे हात असतात त्यांच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तर तुझा छंद, तुझं कला शिक्षिका म्हणून असणं, तुला इतकी चांगल्या ठिकाणी काम करायला मिळत आहे, हे खरंच म्हणजे तसं तू म्हणाली तसं की मी करत गेली आणि ते होत गेलं. तर दिसताना तो इतका सहज साध्य असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्ष त्याच्याकरता फार मोठी तपश्चर्या लागते. गेले 30-35 वर्ष हा जो तुझा प्रवास आहे, तर या प्रवासातून तू जे काही मिळवलेलं आहे, तर तू आता नक्कीच त्या योग्य झाले की तू इतरांना काही संदेश देऊ शकशील. तर तू काय संदेश देशील? संदेश असाच की तुम्हाला जी कुठली आवड असेल तर ती आवड जपा. म्हणजे काय, तर त्या आवडीला पुढे न्या. आणि पुढे नेत असताना खूप चिकाटी धरा. त्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला यश येऊ शकतं, बऱ्याच गोष्टींमध्ये अपयश पण येऊ शकतं, पण एक स्वतःवर विश्वास ठेवा. आणि विश्वास ठेवल्यानंतर नक्कीच तुम्हाला एक तुमचं वेगळं व्यक्तिमत्व घडताना दिसेल, जे तुमच्यासाठी पण उपयोगी असेल आणि समाजासाठी पण उपयोगी असेल. मला असं वाटतं की आपण इतके नशीबवान आहोत ना की आपण या संस्कृतीपूर्ण अशा भारत देशात आहोत. आणि या भारत देशाचं नाव मोठं करण्याचं जे पूर्ण काम आहे ते आपल्यालाच करायचं आहे. आणि ते आपण वेगवेगळ्या माध्यमातून करू शकतो. तर तुम्हाला जे कुठलं माध्यम आवडेल त्या माध्यमातून काम करा. आपण मात्र एवढंच की वेळ देऊन काम करा. मला अजून एक नमूद करावं असं वाटतं की खरं तर जगात सगळेच असतात, बरोबर ना? हा, पण ना कसं जगायचं हे तुम्हाला कला शिकवते. ती एक सौंदर्य दृष्टी आहे जगण्याकडे पाहण्याची, तो एक वेगळा विचार आहे, कायम उत्साही राहण्याचा एक प्रयत्न आहे. तर हे सर्व कला शिकवते. बरोबर. त्यामुळे तुमच्या अंगी कला असणं असते सगळ्यांच्या अंगी, फक्त त्याला एकदा शोधा आणि प्रयत्न करा की तुमच्या अंगी ती कला अजून छान येईल. आणि आयुष्य सुंदर करा. आणि तू मगाशी म्हणाली की मी तीच रांगोळी असेल, तेच चित्र काढायचं असेल तरी माझ्याकडनं प्रत्येकाला नवीन काहीतरी येतं. तर ही जी सौंदर्य दृष्टी आहे किंवा हे जे नाविन्य आहे ते प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवा असतो. खरं म्हणजे आपलं आयुष्य कधी कधी मेकॅनिकल होऊन जातं, तोच दिवस तेच रुटीन असतं. पण कलाकार म्हणून तुझ्या समोर रोज एक नाविन्य येतं, एक सौंदर्य तुझ्या समोर एक येतं. त्यामुळे तुला नक्कीच एक एनर्जी मिळत असेल, एक उत्साह मिळत असेल. हो, खूप छान. म्हणजे नवीन गोष्टी पाहिल्यानंतर एक वेगळाच आनंद होतो. आणि मी तर कलेला देवता म्हणूनच पुजते. अशा देवतेचं आपल्याला साधना करायला मिळते. तर हे खूप मोठं म्हणजे एक वेगळं पण असतं प्रत्येकाच्या आयुष्यातलं, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातलं. त्यामुळे मला खूप आनंद होतो या सगळ्याच्यातून. म्हणजे कला आपल्या हाती असल्यावर आपण किती काय करू शकतो. आपले छंद जोपासू शकतो, आपण अर्थार्जन करू शकतो, आपण सामाजिक संदेश देऊ शकतो, आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो, लोकांसमोर आदर्श आपण निर्माण करू शकतो. तर बरेचदा असं असतं की आपण खूपदा माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणजे रडत बसतो. तर ते रडत न बसता आपण पुढे जायला पाहिजे, कारण स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही. जेव्हा आपल्याला चित्र दिसतं की अरे हा रेकॉर्ड झाला आहे, हा रेकॉर्ड हिला मिळाला आहे, मानाचा तुरा एक खोवल्या गेला आहे, पण त्याच्या मागे असणारे जे कष्ट असतात, तो स्ट्रगल पूर्ण केल्यानंतरच ते झळाळतं जे यश म्हणतात ते सगळ्यांना दिसतं. तर आज तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला खरंच छान वाटलं. खूप प्रेरणादायी असा तुझा हा प्रवास आहे. तू खूप बिझी आहे, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वेळात वेळ काढून तू इथे आलीस आणि आपले छान अनुभव आमच्यासोबत शेअर केलेस. आम्हाला खूप छान वाटलं. खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचाली करता तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद सुनीता. धन्यवाद.